मी त्यांच्यासमोर मांडेन। मंत्री नरहरी झिरवाळ यांचे तृतीयपंथीयासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती। या व्हिडिओनंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती। झिरवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत या प्रकरणाबाबत खुलासाही केला। मात्र टीकेची जोड सातत्यानं उठत असल्यामुळे अखेर आता राष्ट्रवादी पक्षानं झिरवाळांना अभय दिलंय। पक्षाकडून झिरवाळांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। तसंच दरवेळेस आरोप झाले की लगेच राजीनामा घ्यावा हे योग्य नसल्याचं म्हणत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। मंत्री नरहरी झिरवाळांनी कथित व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं तयार केल्याची माहिती दिली आहे। त्यानुसार त्यांना तात्काळ तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तसंच कथित व्हिडिओची सत्यता पडताळून योग्य निर्णय घेण्याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली। असं आहे की नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली। मात्र पाणी प्रश्नावरती मांडण्यात आलेल्या अभिनंदन ठरावावरून मोठा गोंधळ झाला। एमआयएमचे नगरसेवक साजिद बिल्डर यांनीही आक्रमक भूमिका घेत महाराणा एजन्सीला देण्यात आलेल्या 22 कोटी रुपयांची वसुली न झाल्याचा मुद्दा हा उपस्थित केला। यावरून सभागृहामध्ये 22 ठोके एकदम ओके अशा घोषणा देत प्रशासनावरती टीका करण्यात आली। या सगळ्या गोंधळावरती महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय। संबंधित प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया आणि महापालिकेची भूमिका सभागृहासमोर त्यांनी मांडली। महाराणा एजेंसी इसको लेखा विभाग की तरफ से 22 करोड़ रुपए एक्स्ट्रा दे दिए गए। उसके बाद आज तक भी वो पैसे महाराणा एजेंसी के उस ओनर से लिए नहीं जा सके, जबकि वो महाराणा प्रताप एजेंसी का ओनर कौन है तो शिंदे सेना का सदर है और जिस अधिकारी ने उसकी सिग्नेचर से 22 करोड़ एक्स्ट्रा वो महाराणा प्रताप एजेंसी को दिया उसके ऊपर भी एफआईआर दाखिल की जाए। आता त्याला त्याचे ते पैसे वसूल करण्यासाठी नोटीस दिल्या। ते नोटीस करताना जर ती वसूल रक्कम झाली नाही तर त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी TLRला सगळं सांगितलं। तर या सगळ्या प्रोसिजर तर प्रशासन करतंय ना, मग त्याची व्याख्या काय आणि हे सगळं लिखित स्वरूपात दिलेलं आहे त्यांना। म्हणजे त्यांचं मी असं म्हणणार नाही सन्मान्य सदस्याचं, त्यांना माहिती पूर्ण मिळून सुद्धा तुम्ही जर ती माहिती मला पूर्णच मिळाली नाही असं म्हणत असाल तर त्याचा काही अर्थ उरणार नाही।